पण मा शिकवीन तर शिकवीनच, तिची मी जिद्द ठेवी आणि तिने पण मनावर धरा. आता पालकांनी जर जिद्द ठेवी तर विद्यार्थ्यांनी पण जिद्द लावला हवी. तिचं माने सोलून जिद्द लिहिली की मा पण बास मना आख ना तर मा पण बासना मा ऐकीन आणि मग शिकीन. आजला ती आजला वलंगी हायस्कूलमधून शिकीन. आजला सर आपल्या मराठी शाळेमधून ते गुरुजी आहेत ना, अहो त्यांनी पण ह्या पोरगीचा सत्कार केला रावडलला मराठी शाळेत. अहो काय मी ऐकतोय मुकणे, त्या दिवशी आपल्या भावांचं लग्न होतं त्या दिवशी आलो होतो तेव्हा भेटलं मला. हो, तर त्यांनी पण सत्कार ह्या पोरीचा केला आणि आपल्या हायस्कूल मधून पण सत्कार करून हे केला. तसाच आपलं जे आपण शिकू तेच शिकीन, शिक्षण शिकूला आजला ते सोयीने आजला 1 नंबर काढा कॉलेजला. तुम्ही पण जिद्द ठेवा आणि शिक्षण शिका. आजला मोहरपर्यंत शिक्षण शिकवला आपल्याला. कट तरी आपला आदिवासी समाज मागास रणला ते कासा मुलं तर शिक्षण मुलं. शिक्षण जर शिकणार नाही तर शिक्षण ही वागणीनं दूध माहिती आहे ना. प्रत्येक टायमाला सर मॅडम प्रत्येक टायमाला उदाहरणच दे, शिक्षण म्हणजे वागणीचं दूध. आजला ती लंडनला आजला ती शिकवलं जा म्हणजे का साधी गोष्ट नाही. म्हणजे आपण का नाही जाऊ शकू, आपण पण शिकू शकू. आपला वीट भटीवर जर आला तर त्याला आपण त्याने सोय करू शकू. तुम्ही पालक फक्त जिद्द ठेवा की माना पोर शिकूला पाहिजे म्हणून.